नमस्कार, आपण पाहतात आपली न्यूज। पालघर जिल्ह्यातील तारापूर अणु ऊर्जा प्रकल्प परिसरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत भूमिपुत्र सेनेच्या वतीने महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेमध्ये BARC अंतर्गत प्रस्तावित INRP प्रकल्प, टॅप्स प्रकल्पाची सुरक्षा, वाढवण बंदराचा अणु ऊर्जा प्रकल्पावर होणारा संभाव्य परिणाम तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षतेचे प्रश्न उपस्थित करण्यात आले। यावेळी भूमिपुत्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की BARC तारापूर येथे प्रस्तावित असलेला INRP अर्थात इंटिग्रेटेड न्यूक्लिअर रिसायकल प्लांट प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही। तसेच या प्रकल्पासंदर्भात जनसुनावणी घेऊन नागरिकांच्या शंका आणि आक्षेप जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। तारापूर अणु ऊर्जा केंद्रातून निर्माण होणारा स्पेंट न्यूक्लिअर फ्युएलच्या व्यवस्थापनाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले। नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी, रेडिएशन सर्वे आणि पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास केला जावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। याशिवाय BARC आणि टॅप्स प्रकल्पादरम्यान स्वतंत्र सुरक्षा भिंत उभारण्यात यावी, तसेच वाढवण बंदर प्रकल्पाचा अणु ऊर्जा प्रकल्पावर सुरक्षतेवर काय परिणाम होऊ शकतो याबाबत स्वतंत्र अभ्यास अहवाल जाहीर करण्यात यावा अशी मागणी भूमिपुत्र सेनेच्या वतीने करण्यात आली। स्थानिक भूमिपुत्रांचा रोजगार, पुनर्वसन, आरोग्य आणि सुरक्षतेशी संबंधित विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले। दरम्यान या सर्व मागण्यांबाबत संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आला। आपल्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या विषयावरती तत्पर असतात आणि तुम्ही एवढ्या लवकर सगळे आले यासाठी खूपच भूमिपुत्र सेनेतर्फून धन्यवाद। आजचा विषय असा आहे की 29 तारीख आजची 29 मे 11 वाजता तारापूर ऊर्जा केंद्र आणि बाबा रिसर्च सेंटर BARC या गेटवरती ठिय्या आंदोलन करण्याचा नियोजन केलेला होतं। ते ठिय्या आंदोलन करण्याचं नियोजन यासाठी की आम्ही जे प्रकल्पग्रस्त आहेत, आमची जी गावं त्या प्रोजेक्टमध्ये गेलेले आहेत, आम्ही प्रोजेक्ट इफेक्टेड, लँड इफेक्टेड आणि या पालघर जिल्ह्याचे नागरिक आणि या तालुक्याचे नागरिक, आम्हाला काही न विचारता काही प्रोजेक्ट आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये लादला गेलेला आहे। तसे बरेचसे प्रोजेक्ट आलेले आहेत पालघर जिल्ह्यामध्ये आणि तेही आमच्यावरती लादले गेलेले आहेत। पण हा जो प्रोजेक्ट आहे हा एकदम गुपित आपल्यापासून लपून प्रोजेक्टवरती काम चालू आहे आणि ह्या प्रोजेक्टबद्दल कोणालाच कल्पना नाही आहे। या प्रोजेक्टचं नाव आहे हायली रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट मटेरियल। त्याची डीपली आपण चर्चा करूयाच, पण हायली रेडिओ ॲक्टिव्ह INRP हा जो प्रोजेक्ट आहे हा रेडिएशन क्रिएट करतो, म्हणजे फ्यूल तयार करतो, फ्यूलपासून इंधनपासून नंतर जो रेडिएशन तयार करतो डम्पिंग यार्ड आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये तो या प्लॅन्टमध्ये डम्प यार्ड म्हणून, जसं आपण घनकचरा आपल्या बिल्डिंगमधला जे काय कचरा असतो, आपण जेवतो, खातो, पितो, आपला जो वेस्टेज आहे तो आपण कुठेतरी खाऊन कुठेतरी ते ग्रामपंचायतीची गाडीमध्ये टाकतो। ग्रामपंचायतीची गाडी ती कुठल्या तरी एका पर्टिक्युलर एरिया डिसाईड केलेली असते, त्या एरियामध्ये सगळे जाऊन घनकचरा तो तिकडे जमा करतात, साठवतात। त्या घनकचऱ्यापासून आपण कधी आग पेटवतो, कधी काय आग लागतात किंवा विषाणू तयार होते, काही होते, तिकडे रोगराई जे आजूबाजूला परिसर त्या रोगराईमध्ये फेस करतात, त्याला सामोरे जातात। पण तसं तुम्ही विचार करा की भारतातला जर रेडिएशनचा घनकचरा भारतातला पालघर तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर आणून टाकला त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो, हा एकदम सेन्सिटिव्ह प्रश्न आहे आणि आपल्यापासून लपून ठेवलेला प्रश्न आहे। ह्या मुद्द्यावरती आम्ही मोर्चाचं नियोजन केलेला। त्याच्यानंतर त्याला लागूनच नेहमीसारखे आमचे जे वर्षानुवर्ष हेल्थ चेकअपचा जो कॅम्प असतो गावी, त्याचे तुमच्याकडे काय नियोजन आहे त्याच्याबद्दल आम्ही तो प्रश्न केलेला त्यांना की तुम्ही कसं चेकअप करता, काय चेकअप करता। जर आम्हाला कॅन्सरग्रस्त झाला आणि आम्हाला कुठल्या प्रकारचा रोगराई झाला तर तुम्ही त्याला कसे
ट्रीटमेंट करणार, काय हेल्थ इन्शुरन्स देणार किंवा काय करणार. आणि इन फ्युचरमध्ये दुसरा की आपत्कालीन जसं चर्नोबिल, रशियामध्ये जसं चर्नोबिल झालेला किंवा जापानमध्ये काय घटना घडल्या, ते जे रेडिएशन एरिया होते, रेडियस एरिया होता, त्याच्यामध्ये त्याच्या आपत्कालीन त्यांना जसं त्यांना ते रेस्क्यू केलेला, तशी आपल्याकडे काय नियोजन आहे, आपल्याकडे काय रेस्क्यू टीम आहे आणि आपण काय काम करतो ह्याचा विचारण्यात आलेला आहे. हे BRCचे पॉईंट्स होते. आणि तसंच 1 and 2 मध्ये म्हणजे टॅप्स तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन यांनाही प्रश्न विचारले की तुम्ही वीज बनवता, आज वर्षानुवर्ष आम्ही वीज आम्हाला बनवता तुम्ही आणि इथून ते गुजरातला सप्लाय करता, विकता, जे काय असेल. हे करत असताना आमच्या परिसरामध्ये, आमच्या गावामध्ये, म्हणजे आज पालघर तालुका, पहिले ठाणा जिल्हा होता, आता पालघर जिल्हा आहे. भारतामध्ये अगर जर पहिला पॉवर प्लॅन्ट जर आला असेल तर तो तारापूर आहे. भारतातला सर्वात पहिला प्रथम पॉवर प्लॅन्ट जर आलेला आहे तो भारतातला प्लॅन्ट आहे. आणि या भारताच्या प्लॅन्टला पहिले कोणी प्रसिद्ध दिलं तर आमच्या इकडचे गिवली गाव, दांडी गाव, अक्करपट्टी, फोफरण जे रेडिएशन एरिया आहे त्या गावातली सगळे लोकांनी पुढाकार घेऊन प्रतिसाद देऊन आपली जमिनी, आपले गाव उठवले आणि त्यांना दिले. आता हे सगळे असताना आम्हाला जेव्हा बॅक्टेल कंपनी आलेली आणि जी त्या काळातली जी काही गव्हर्नमेंट होती त्या गव्हर्नमेंटने आश्वासन केलेलं की तुम्हाला नोकऱ्या देण्यात येईल, तुम्हाला परमनंट करण्यात येईल, प्रत्येक घरातल्या एक नागरिकाला जॉब देण्यात येईल. या सगळे देत असताना आम्ही त्यांना प्रश्न विचारले की आजही 2026 लागलेला आहे, आमचे आजोबा गेले, आमचे वडील आहेत, आता वडिलांनंतर आमची पिढी आहे, त्याच्यानंतर आमची पिढी ते अजूनपर्यंत कॉन्ट्रॅक्टमध्येच काम करतील का? किती वर्ष आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणार? ते एक प्रश्न होता. आणि तुम्ही बेसिक लाईन काय बनवता, म्हणजे जे पेमेंट तुम्ही देता, जो पगार पाणी देता, म्हणजे 15-20 वर्षापासून कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतो कामगार, आणि हल्ली आता नवीन कोणी कामगार त्याला जॉईन झाला त्यालाही 20,000 ना तुम्हाला त्यालाही 20,000, म्हणजे हा कुठला तफावत तुम्ही आम्हाला क्लिअर करावा, हे एक प्रश्न होता. त्याच्यानंतर पगारवाढीचं झालेलं आहे, हे आम्ही प्रश्न त्यांच्यासमोर मांडलेले. आणि तिसरा प्रश्न एक राहिलेला की वाढवण बंदर जसा प्रोजेक्ट आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे, तो वाढवण बंदर त्याला लागून 10 किलोमीटरच्या अंतर्गतावरती पॉवर प्लॅन्ट आहे, न्यूक्लिअर पॉवर आहे. तुम्ही त्यांना परवानगी देत असताना कुठल्या अनुषंगाने कुठला सर्वे केला आणि कसा सर्वे केला तुम्ही आम्हाला माहिती द्यावी. इन फ्युचरमध्ये वाढवण पोर्टमुळे पॉवर प्लॅन्टला धोका नाही आहे किंवा न्यूक्लिअरला धोका नाही आहे ह्याची तुम्ही आम्हाला इत्याभूत माहिती द्यावी. या सगळ्या गोष्टीवरती आमची चर्चा झालेली आहे. काल आम्ही 10:30 वाजता तारापूर ऊर्जा केंद्र म्हणजे टॅप्समध्ये त्यांची बैठक घेतली. त्याच्यानंतर आज 11 वाजता BRC गव्हर्नमेंटबरोबर आमची चर्चा झाली. या 2 आमच्या मिटिंग झालेल्या आहेत आणि त्यांनी आमच्याकडे काही वेळ मागितलेला आहे की आम्हाला विचार करण्यासाठी वेळ द्या. आणि या सगळ्यावरती डिझास्टर मॅनेजमेंटवरती अध्यक्ष म्हणून आपले कलेक्टर मॅडम आहेत, त्यांना अध्यक्ष ठरवलं आहे त्या लोकांनी, म्हणजे जसं जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. आता आमची पुढची भूमिका आम्ही मांडू. आणि आता आजची काही चर्चा झाली, हे काही सविस्तर याच्यावरती आपण सगळे विषय स्तरावरती मांडू. पुढचा विषय आम्ही लोचन चौधरींना सोपतो. त्याच्यानंतर आपल्या परिसरामध्ये जो INRP BRCचा इंटिग्रेटेड न्यूक्लिअर रिसायकल प्लांटची उभारणी आता सुरू होत आहे, पण तो प्रकल्प नेमका आहे काय? छोट्या छोट्या गोष्टीकरता जनसुनावणी घेतली जाते, परंतु हा एवढा मोठा महाग आहे आणि सगळ्यात घातक, कारण त्याने फक्त मनुष्य नाही आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होऊ शकतात, एवढा हा गंभीर विषय आहे. तो प्रोजेक्ट असा आहे की आपल्या अणुऊर्जा जो प्रकल्प आहे जिथे वीज बनते, त्या वीज बनण्याकरता जे इंधन वापरलं जाते त्याला
आपले युरेनियमचं इंधन वापरलं जाते फ्युएल म्हणून, ते जळल्यानंतर जे फ्युएल निघते त्याला म्हणतात स्पेंड फ्युएल. असं देशभरातील 600 टन स्पेंड फ्युएल आपल्या तारापूरमध्ये आणलं जाईल. त्याच्यावरती प्रक्रिया करून नेक्स्ट जनरेशन फ्युएल, ज्याला मॉक्स फ्युएल म्हणतात, ते बनवलं जाईल. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो अणुकचरा तयार होईल तो अणुकचरा ठेवणार कुठे? कारण अणुकचरा ठेवण्याकरता, कारण रेडिएशनमुळे कुठले आजार होतात, कॅन्सर होतात, व्यंग्य होतात. बघा, जर रेडिएशनने काहीच झालं नसतं तर प्रत्येक न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन कॉलनीमध्ये तुम्हाला मतिमंद मुलांची शाळा असते का? इतर शाळा का नसते? आहे शाळा, पण मतिमंदांची सेपरेट शाळा का असते? हा विचार करायला पाहिजे. हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. कारण रेडिएशनच्या इम्पॅक्टमुळे मतिमंद मुलं तयार होतात, जनरेशन बदलली जाते, विकृती जन्माला येतात, कॅन्सर, वंध्यत्व, बरेचसे आजार ह्या रेडिएशनमुळे होतात. असा प्रकल्प आपल्याकडे येऊ पाहत आहे. वर्षाला 600 टन. तो अणुकचरा कुठे ठेवणार? साठवणूक कुठे करणार? कारण तुम्ही स्पेंड फ्यूल आणणार. बघायला गेलं तर आपला 1000 मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे, 34 टन वर्षाला त्याचं स्पेंड फ्युएल निघेल. मग उरलेलं 600 टनमधलं उरलेलं ह्या देशभरामध्ये जेवढ्या अणुभट्ट्या तिकडनं येणार की नाही? विचार करा, तो इथे आयात होणार, आपल्या बोईसरमधून तो आयात होणार, स्पेंड फ्युएल येणार, हायली रेडिएक्टिव्ह, किरणोत्सारी पूर्ण आहे, ते पण रिस्क आहे. इथे साठवणूक होणार, उद्या लीक झालं काय करणार? अणुकचरा साठवण्याकरता काही मानकं आहेत की तो कायमस्वरूपी डंप करावा लागतो. तो कुठे डंप करणार? तारापूर का डम्पिंग ग्राउंड तर नाही मत ना, हे सांगायला पाहिजे का नाही आपल्याला त्यांनी? कारण त्याकरता DGR, डीप जिओलॉजी रेपोजिटरी, म्हणजे खोल भूगर्भीय विल्हेवाट ही पद्धत असते. भारतामध्ये जागा कुठे आहे ती? हे सांगायला पाहिजे का नाही? प्रत्येक वेळा तुम्ही कॉन्फिडेन्शियल म्हणून चालू शकत नाही ना, कारण हा प्रश्न आमच्या भूमिपुत्र सेनेचा मिळत नाही. आपण इथे भूमिपुत्र राहत आहोत, आपल्या सगळ्या पिढ्यांचा आहे. उद्या काय झाल्यानंतर विदिन अँड 2 hours मुंबईसारखं, त्र्यंबकसारखं सगळे एरिया जाणार आहे. आपण तिकडे काहीच राहू शकत नाही. एखादी नॉर्मल कंपनी एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरती मर्यादित राहते. रेडिएशन डोळ्याने दिसत नाही, त्यावेळी वाऱ्याची दिशा जिथे असेल तोपर्यंत जाऊ शकतो. चर्नोबिल 800 किलोमीटर पसरला होता. हा मोठा गहन प्रश्न आहे आणि आपल्या लोकांना कुठलीच माहिती त्यांनी दिलेली मिळत नाही. कारण अशा प्रश्नाकरता असे प्रकल्प आणताना त्यांनी सर्वात म्हणजे जनसुनावणी घ्यायला पाहिजे. ह्याचे दुष्परिणाम काय आहेत हे लोकांना कळलं पाहिजे, पण त्यांनी कळलं नाही. म्हणजे काय की तारापूरच्या जनतेला गृहीत पकडतात का? एवढा मोठा खतरनाक प्रोजेक्ट असताना आपल्याला कोणतीच कल्पना का दिली जात नाही आहे? म्हणजे ह्याचा अर्थ एकच आहे की तारापूरला गृहीत पकडलं जाते. म्हणून आमचीच महत्त्वाची मागणी अशी आहे की हा प्रकल्प करता जनसुनावणी घ्यायलाच पाहिजे होती. आज मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये जेव्हा आम्ही त्यांना विचारलं नाही की अजून आमचं काम चालू आहे, त्यांची उत्तरं बघ कशी, अजून आमचं काम सुरू आहे, अजून काही परमिशन्स बाकी आहेत, त्यांनी परमिशन दिल्यानंतर आम्ही 5-6 वर्षांनी सुरू करू. मग आम्ही त्यांना विचारलं, अरे म्हणजे जनतेचा पैसा घेऊन ते प्रोजेक्ट बांधणार, उद्या परमिशन दिल्यानंतर तो पैसा वाया का? नाही तसं होणार नाही. ही उत्तरं का लहान मुलं आहेत का? अशी उत्तरं दिली जातात मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांकडनं. हे कितपत योग्य आहे? म्हणून त्यांना आमची मुख्य मागणी अशी आहे याच्यामध्ये की INR प्रकल्पाची जनसुनावणी ही घेतली गेलीच पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट, त्या जनसुनावणीमध्ये एक क्लिअर झालं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये किरणोत्सारीयुक्त कचरा हा आपल्या तारापूर परिसरामध्ये आम्ही आमच्या उशाशी रोज आम्ही इथे डंप करू दिला जाणार नाही. कारण हे भविष्य, कारण आपल्याकडे अर्थक्वेक आहेत, वाढवण बंदर ते वेगळा विषय आहे, वाढवण म्हणा, मुरबा म्हणा, त्याचे इम्पॅक्ट सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. पण आपल्याजवळ, कारण हे जे डम्पिंग असतात, असे जे प्रोजेक्ट असतात, हे मनुष्य वस्तीपासून दूर असायला पाहिजे. रेगिस्तानमध्ये म्हणा किंवा अशा दूर जिथे मनुष्यवस्ती मिळत नाही, आणि एवढ्या भर वस्तीमध्ये हा प्रोजेक्ट टाकलो, हा कितपत योग्य आहे? आमची पत्रकार परिषद घेण्याची मुख्य आहे की लोकांपर्यंत हा विषय कळला पाहिजे की नक्की INRP आपल्या तारापूरमध्ये चाललं आहे काय? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की इथे आपला टॅप्सचा प्रकल्प आला, टॅप्स 3 and 4चा प्रकल्प आला, परंतु इकडच्या जनतेची मेडिकल हेल्थ चेकअप झालेली आहे का? हेल्थ चेकअप म्हणजे काय? ताप, सर्दी, खोकला नाही. त्या एजन्सीने
रेडिएशनमुळे होणारे आजाराबद्दल प्रत्येक व्यक्तीची जे एमर्जन्सी प्लॅनिंग झोनमध्ये येतात, आपल्या परिसरामध्ये येतात, त्या प्रत्येक व्यक्तीची मेडिकल हेल्थ चेकअप झाली पाहिजे की बाबा त्याला रेडिएशनने ते आजार झालेले आहेत का. तो रिपोर्ट व्यक्तिगतरित्या त्या प्रत्येक व्यक्तीला दिला पाहिजे. आणि एक कन्क्लूज रिपोर्ट म्हणजे थ्रोट कॅन्सर जो आयोडीन 131मुळे होतो, बाबा थ्रोट कॅन्सरचे पेशंट किती आहेत, कॅन्सरचे लंग्स कॅन्सरचे पेशंट वंध्यत्वाचे प्रमाण किती आहे, हा एक चार्ट तयार केला गेला पाहिजे. तो पब्लिकली पब्लिश केला गेला पाहिजे. आणि तो बेस रिपोर्ट म्हणजे काय, कोणताही रेडिओ प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन करताना तो जो रिपोर्ट आहे तो बेसलाईन रिपोर्ट पकडला गेला पाहिजे. आणि जेव्हा एखादा प्रकल्प सुरू होतो, वर्ष होते, त्यानंतर पुन्हा ती मेडिकल हेल्थ चेकअप झालं पाहिजे. त्यानुसार तो जनतेसमोर आपल्या सगळ्यांसमोर येईल की जी AERB ॲटॉमिक रेग्युलेटरी बोर्डची मानकं आहेत की बाबा एवढाच रेडिएशन फैलावतो, म्हणजे जो कमी आहे की जास्त आहे तोच तो पुराव्याने सिद्ध होईल की नाही, ही आमची मागणी आहे. तिसरी मागणी अशी आहे की काही जवळची गावं आहेत, त्यांची जर मागणी असेल, आता जो INRP प्रकल्प येतो घिवलीसारखा असेल, ज्यांची मागणी आहे की बाबा आम्हाला तिथे भीती वाटते, धोका आम्हाला आहे रेडिएशनचा, तर आमचं रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट करण्यात यावं, ती केली गेली पाहिजे. ही एक महत्त्वाची आमची मागणी आहे. दुसरं असं आहे की सगळ्यात मोठा विषय राहतो इव्हॅक्युएशनचा. इमर्जन्सी प्लॅनिंग, एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, ज्याचे सन्माननीय महोदया आपल्या कलेक्टर मॅडम ह्या त्याच्या चेअरपर्सन असतात. खरंच आपत्कालीन परिस्थिती, आपण तर पत्रकार आहेत, आपण जाणकार आहेत, खरोखर जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली ह्या तारापूर परिसरामध्ये, तर इकडच्या जनतेला खरंच इव्हॅक्युएट करू शकतात का, हे प्रत्येकाने आपापल्या मनाला उत्तर मिळून जाईल. मला सांगायची खरंच गरज मिळत नाही. ह्याच्यासुद्धा एक कॉन्क्रीट सोल्युशन येणं गरजेचं आहे. आपल्या एवढं मनुष्यवस्ती वाढत चाललेली आहे, एवढं नागरिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. खरंच रस्ते झालेले आहेत का, खरंच तशी अवेलेबिलिटी आहे का, की उद्या भविष्यात काय झालं तर तिकडच्या जनतेला आपण हलवू शकतो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे झाले आपल्या BRC बद्दलचा मुद्दा. ज्यामुळे आत्ता टॅक्सबद्दलचा जो मुद्दा आहे आमचा, की आतापर्यंत काय होते, आता मी स्वतः प्रकल्पग्रस्त आहे, प्रकल्प येतो, आश्वासनं दिली जातात, त्यानंतर गाजरं दाखवली, काम झालं, विषय संपला. आमची महत्त्वाची मागणी असते, खूप झालं आता, प्रत्येक वेळेला तारापूर आता गिणीपीक मिळत नाही. इकडचे कुठलीही वेकेन्सी इथे जेव्हा येईल, कायमस्वरूपी भरती टॅप्स किंवा BRCमध्ये कोणतीही वेकन्सी येईल, ती 100% ही पालघर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्ती स्थानिक भूमिपुत्र यांच्याकरताच राखीव असली पाहिजे. त्यामध्ये राखीव कोटा असा असला पाहिजे की त्यातल्या जागा 100% हे पालघर जिल्ह्याकरता असायला पाहिजे. त्यातल्या काही प्रकल्पग्रस्त ह्या प्रकल्पात काम करणे कंत्राटी वर्कर, ते खूप वर्षापासून काम करत आहेत, ते एक्सपिरियन्सवाले आहेत, त्यांच्याकरता राखीव असली पाहिजे. एमर्जन्सी प्लॅनिंग झोनमधले आहेत त्यांच्याकरता राखीव असली पाहिजेत. आणि उर्वरित स्थानिक संपूर्ण पालघर जिल्हा भूमिपुत्र ह्यांच्याकरता 100% जागा त्या राखीव असल्या पाहिजेत, ही आमची मागणी आहे. तसेच सगळ्यात आता महत्त्वाचा मुद्दा येतो, पुन्हा येतो वाढवण पोर्ट. वाढवण बंदरामुळे अणुऊर्जा प्रकल्पाला धोका संभवतो का, त्यांच्याशी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले, आंदोलनही झालेली आहेत की आम्हाला त्याची लिखित खात्री द्या. कारण आमच्या माहितीनुसार की वाढवण बंदराला अणुऊर्जा प्रकल्पाने व्यापक सहमती तत्त्वाची सहमती दिलेली आहे. तर तुमचा प्रकल्प वाढवण बंदराच्या इम्पॅक्टपासून सुरक्षित आहेत का नाही ह्याची लिखित खात्री आम्हाला द्यावी. कारण आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार, जे आम्हाला MPCB बोर्डाने पण दिलेले आहेत, की 2019मध्ये अणुऊर्जा आयोग आणि JNPT ह्यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये असं निष्कर्षण झालेलं की वाढवण पोर्ट JNPT TAPS प्रकल्पाला, अणुऊर्जा प्रकल्पाला विविध अभियांत्रिकी बदल व्हेरियस इंजिनिअरिंग सोल्युशन करता 2019मध्ये 260 कोटी रुपये देणार आहेत. ह्याचा अर्थ काय होतो, म्हणजे टॅप्स प्रकल्पाला वाढवण बंदराच्या प्रभावापासून धोका संभवतो किंवा प्रभाव त्याला आहे. जर काहीच नसता तर ही गोष्ट करायची गरज होती का, असं असताना जर ह्या बंदराला संमती देत असतील तर हे घातक नाही का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की प्रकल्पामध्ये जे कंत्राटी कामगार काम करत आहेत, हे सगळे कामगार अणुऊर्जा प्रकल्पामध्ये किंवा BRCमध्ये जे काम करत आहेत, हे सगळे कामगार इकडचे प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्र आहेत. ते मागील 15-20 वर्षापासून काम करत आहेत. कारण जेव्हा प्रकल्प आले, खोटी आश्वासनं दिली, लोकांनी चांगल्या बिचाऱ्यांनी नोकऱ्या सोडल्या कारण परमनंट होतील, परंतु आज ते काम करत आहेत. त्यांचं भविष्य काय, कारण ते रेडिएशनमध्ये काम करतात, ते रेडिओक्टिव्हमध्ये काम करतात, त्यांचं भविष्य काय, फक्त कंत्राटी नोकरी, तेही कसं
रविवारचा पगार मिळत नाही, सुट्टी आले त्याचा पगार मिळत नाही. जेमतेम त्यांचे 24 ते 25 दिवस भरतात, त्यांना ग्रॅज्युएटी नाही मिळत. रेडिएशन ते रेडिएशन खातात. रिटायरमेंट काय, त्यांचे परमनंट जे एम्प्लॉईज आहेत त्यांना हॉस्पिटल सुविधा आहे. रिटायरमेंटसुद्धा त्यांची फॅमिली हॉस्पिटल घेऊ शकते. ही लोकं काय करणार, ह्यांच्याकरता काहीतरी करायला पाहिजे की नाही. परंतु NPCL ह्याबद्दल बघत नाही. मग त्यांचेही प्रश्न आहेत. हे दोन्ही आमच्या बैठका झाल्या. आज BRC बैठकासुद्धा आम्ही बघितलं की ते फक्त वरवरची उत्तरं देतात, पॉझिटिव्हनेस दाखवतात की बाबा असं करू. पण तुम्ही जर आम्हाला, आता आम्ही जेव्हा टॅक्सला प्रश्न हे 260 कोटी आम्हाला विषय माहितीच नाही, हा प्रश्न झाला, हे उत्तर झालं का त्यांच्याकडं. BRCला जेव्हा प्रश्न विचारले, हे ऐसा कुछ होणे वाला नाही आहे, अरे खरं काहीतरी सांगा आम्हाला. म्हणून आज आम्ही जनतेसमोर हे मांडण्याकरता की खरोखर आपल्या तारापूरमध्ये काय चाललेलं आहे, आणि एक भूमिपुत्र म्हणून, आपण स्थानिक भूमिपुत्र म्हणून भूमिपुत्र सेना जनतेसमोर हे प्रश्न मांडत आहे की नाही, लोकांना ह्याचा अवेअरनेस झाला पाहिजे. म्हणून ही आजची पत्रकार परिषद आहे. नमस्कार. आज जो आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये मुख्य महत्त्वाचा मुद्दा होता की BRCचा जो रिप्रोसेसिंग प्रकल्प ज्याचे कन्स्ट्रक्शन चालू आहे, बांधणी चालू आहे, तर त्याच्याबद्दल होता. कारण कसं आहे की 600 टन प्रतिवर्ष एवढं स्पेंट न्यूक्लिअर फ्युएल तारापूरला येणार म्हणून सांगितलं गेलेलं आहे आणि त्याच्यावर रिप्रोसेसिंग होणार. आता 600 टन हे जे स्पेंट न्यूक्लिअर फ्युएल आहे हे अतिशय किरणोत्सारी असतं. म्हणजे आपण जे फ्युएल न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये पॉवर जनरेशन करता वापरतो त्याच्या कितीतरी पट हा जो कचरा न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमधून तयार होतो तो कितीतरी पट किरणोत्सार अधिक असतो. तर आता साधारण 1000 मेगावॅटला 25 टन एवढा न्यूक्लिअर कचरा तयार होतो. म्हणजे 600 टन न्यूक्लिअर कचरा तयार होण्यासाठी 24,000 मेगावॅटच्या आसपास अणुऊर्जा प्रकल्प चालले पाहिजेत. म्हणजे 24,000 मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प चालले तर त्याच्यामधून हा 600 टन प्रतिवर्षाचा अणुकचरा स्पेंट न्यूक्लिअर फ्युएल तयार होईल. आता लक्षात घ्या, आजच्या तारखेला भारताची अणुऊर्जा म्हणजे जे पॉवर प्लॅन्ट्स आहेत त्यांची कॅपॅसिटी आहे 8,700 मेगावॅट, फक्त 8,700 मेगावॅट. म्हणजे सुमारे जवळजवळ याच्या 3 पट एवढ्या अधिक क्षमतेचे जो कचरा आहे तो इकडे तारापूरमध्ये येणार. आता तारापूरची कॅपॅसिटी किती आहे तर साधारण 540 × 2 म्हणजे 1080 मेगावॅट आणि 160चे दर 2 चालू असेल 320, म्हणजे साधारण 1400 मेगावॅट क्षमतेचं तारापूर हे आहे. तर त्याच्यातून साधारण 30 ते 32 टन स्पेंट न्यूक्लिअर फ्युएल तिकडे तयार होईल. याचाच अर्थ जर दरवर्षी 600 टन इकडे रिप्रोसेस होणार असेल तर उरलेला माल कुठून येणार, उरलेलं जो 550 टन जे अणुकचरा आहे तो कुठून येणार. तर याचाच अर्थ असा आहे की संपूर्ण भारतात जी वेगवेगळ्या ठिकाणी हे न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट्स आहेत, जसं कल्पकमला आहे, कैगाला आहे, इकडे गुजरातमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, उत्तर प्रदेशात आहे. तर ह्या सगळ्या ठिकाणी जो साठलेला मागच्या 40-50 वर्षात जो काय अणुकचरा साठलेला आहे, स्पेंट न्यूक्लिअर फ्युएल साठलेला आहे, तर ते इकडे आपल्या इकडे येणार तारापूरला, त्याची वाहतूक होणार आणि त्याच्यावर रिप्रोसेस होणार. म्हणजे हा सगळ्यात पहिला मोठा धोका झाला की या सगळ्या ट्रान्सपोर्टमध्ये आणि ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होईल, काय होईल, तर हा सगळा धोका आपल्या परिसराला वाढलेला आहे. दुसरी गोष्ट मी जसं सांगितलं की स्पेंट न्यूक्लिअर फ्युएल हे बेसिकली जे अणुइंधन वापरलं जातं त्याच्यापेक्षा अनेक पटीने किरणोत्सर्गी आहे. तर ह्याच्यावर जेव्हा रिप्रोसेसिंग होणार तर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे रेडिएशन्स म्हणजे काही बाहेर पडतात. जसं आहे क्रिप्टॉन 85 आहे, त्याच्यानंतर तुमचा कार्बन 14 आहे, ट्रिशियम आहे आणि आयोडीन 129 आहे. नॉर्मली जेव्हा रिॲक्टर चालतो तेव्हा त्याच्यातनं आयोडीन 131 तयार होतं, पण ह्याच्यामध्ये आयोडीन 129 तयार होतं. आणि हे सगळं 600 टन दरवर्षी इकडे येणार, तर त्याच्यामध्ये ही सगळे जे रेडिओ मोलेक्युल्स रेडिओ एलिमेंट्स आहेत ही मोठ्या प्रमाणात असणार आणि त्यांच्यामुळे उद्या काही लिकेज झालं किंवा ॲक्सिडेंट झाला तर आपल्या ह्या संपूर्ण प्रकल्पाला केवढा तरी मोठा धोका संभवतो. आणि याचा अर्थ काय की आता तुम्हाला माहिती असेल की 1986मध्ये चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात अपघात झाला मोठा रशियामध्ये आणि त्याच्यानंतर आज 40 वर्ष झाली. आज 40 वर्ष झाल्यानंतरसुद्धा चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाच्या भोवतालचा 30 किलोमीटर त्रिज्येचा प्रदेश म्हणजे वर्तुळात येईल तेवढा साधारण 2800 चौरस किलोमीटर एवढा प्रदेश आजही 40 वर्षानंतर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून आहे. त्याच्यामध्ये कोणी राहू शकत नाही, तिथे कोणी राहत नाही. म्हणजे उद्या लक्षात घ्या की जर तारापूरला दुर्दैवाने काही ॲक्सिडेंट झाला किंवा आज आपण बघतो की जसे ह्याच्यामध्ये युद्ध चालू आहे
इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे किंवा चेर्नोबिल आणि युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जगाला धोका कुठचा वाटतो, तर ह्या देशांनी एकमेकांच्या अणुकेंद्रांवर जर हल्ले केले तर प्रचंड प्रमाणात हानी होईल. ह्या गोष्टीला सगळ्यात देश भिजतात. असं असताना आपल्याकडे हे एवढं मोठं म्हणजे सगळा अणुकचरा संपूर्ण देशातला आणायचा, त्याची साठवण करायची, त्याच्यातच भरीसभर म्हणजे ह्याच्यातनं जो निर्माण होणारा कचरा, त्याच्यातनं बाहेर पडणारे गॅसेस आणि त्याचं रेग्युलर तुमचं ऑपरेटिंग कंडिशनमध्ये जे काय लोकांना त्रास होईल, कॅन्सरचं प्रमाण वाढेल आणि इतर जे काही आजार होतील, वंध्यत्व असेल म्हणा, डिफॉर्म्ड बेबीज असतील म्हणजे जन्मताच व्यंग असलेली मुलं जन्माला येणं, हे सगळे प्रकार आपल्याकडे वाढू शकतात. आणि त्याच्यात भरीसभर म्हणजे हे परत 2 जे प्रकल्प आहेत, वाढवण बंदर प्रकल्प आपल्या ह्याच्या तारापूरच्या उत्तरेला आणि दक्षिणेला मुरबे बंदर प्रकल्प, हे दोन्ही मेगा पोर्ट आहेत. वाढवण बंदर साधारण 29 कोटी टन दरवर्षाला उलाढाल होणार आहे आणि जी मुरबे बंदर आहे त्याची 13 कोटी टन दरवर्षाला उलाढाल होणार. आता इकडे महाकाय जहाजं येणार, दिवसाला सुमार लाखो टनाची वाहतूक दिवसाला येणार, मोठमोठे कंटेनर्स येणार. उद्या ह्यांच्यामधनं टेररिस्ट हल्ला झाला ड्रोनच्याद्वारे, AI ड्रोन्सच्याद्वारे जर ह्याचा हल्ला झाला तर ह्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे फटका जो बसणार. म्हणजे भले कोण सरकार सांगत असेल की आपल्या देशाच्या GDP वाढीसाठी हे सगळं आवश्यक आहे किंवा आणखी कशासाठी आवश्यक आहे, पण जर उद्या काय ॲक्सिडेंट झाला तर ह्याचा फटका हा सगळा पालघर जिल्ह्याला बसणार आहे, आपल्या इथल्या स्थानिकांना बसणार आहे. म्हणजे मजा करायची झाले किंवा त्याचा फायदा घ्यायचा झाला तर संपूर्ण देशाला आहे, पण त्याचा तोटा आहे तो केवळ इथल्या स्थानिकांना भोगायला लागणार आहे. आणि हे अतिशय रिस्की म्हणजे खूप जोखमीचं आणि धोकादायक गोष्ट आहे. असं असताना हा सगळ्या प्रकल्पाचं रिप्रोसेसिंग प्लॅन्टचं एवढं मोठं काम चालू असताना त्याची ना कुठे जनसुनावणी झाली, ना त्याचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट झाला. आज आम्ही ही बाब त्यांना विचारली, त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. ते म्हणतात आम्ही नंतर करू. अरे नंतर काय करणार? एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट हे कधी आधी असतात, प्रकल्प यायच्या आधी त्यांना एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट करायला लागतं, तुम्हाला जनसुनावणी घ्यायला लागते, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळतो आणि त्याच्यानंतर प्रकल्प येतो. हे सगळं उलटं काहीतरी करणार म्हणून सांगत होते. त्याच्यात आम्ही म्हणजे एवढं बेफिकीरपणे जर सरकारी हे काम चालत असेल तर म्हणजे स्थानिक जनतेने कोणाकडे बघायचं आणि कशा आधारे? वास्तविक ह्यांनी स्वतःहून हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होता. जेव्हा आम्ही आज सांगितलं, आम्ही आज हे उघड केलं, तेव्हा ते म्हणतात नाही आता आम्ही करू. म्हणजे आता प्रकल्प ऑलरेडी सुरू झाले आणि आता आम्ही AI करू, आता आम्ही जनसुनावणी करू, अशा प्रकारचा स्टँड घेण्यात आला. तर सांगायची गोष्ट ही आहे की ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट काय की हा जर तुम्ही प्रकल्प आणला तर इकडे स्थानिक लोकांना हे बघा, कितीही जरी डिनायल असला तरी अणुऊर्जेमुळे, न्यूक्लिअर रेडिएशनमुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. थायरॉईड कॅन्सर होतो, लंग्स कॅन्सर होतो, कोलोन कॅन्सर होतो, बोन मॅरोचा कॅन्सर होतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर या रेडिएशनमुळे होतात. रेडिएशन हे तुमच्या पंचेंद्रियांना दिसत नाही, म्हणजे तुम्हाला त्याचा वास येत नाही, त्याचं चव नाही, डोळ्यांनी दिसत नाही, स्पर्श नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. मग उद्या हे जे रेडिएशन होतं किंवा लीक झालं म्हणा किंवा ॲक्सिडेंट झाला तर स्थानिकांना त्याच्यापासून जो म्हणजे मोठ्या प्रमाणात नाही, छोट्या प्रमाणात होत राहिलं तर त्याच्यामुळे स्थानिकांना हा सगळ्यात मोठा उपसर्ग होणार. मग अशावेळी आजच्या तारखेला हे 50 वर्ष जे अणुऊर्जा प्रकल्प चालू आहेत, तर किमान सरकारची जबाबदारी आहे की आजच्या तारखेला ह्या जो इमर्जन्सी प्लॅनिंग झोन आहे तर त्याच्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं रेडिएशनच्या दृष्टीने म्हणजे रेडिएशनमुळे होणारे जे आजार आहेत किमान त्या आजारांचं तरी परीक्षण झालं पाहिजे, वैद्यकीय चिकित्सा त्याची झाली पाहिजे. बाबा किती लोकांना थायरॉईड कॅन्सर आहे किंवा काय, तर अशा प्रकारची म्हणजे वैद्यकीय तपासणी होऊन ह्या इमर्जन्सी प्लॅनिंग झोनमधल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा तो अहवाल मिळाला पाहिजे आणि सरकारतर्फे या सगळ्या ह्याचा ॲनालिसिस झालं पाहिजे. म्हणजे समजा ह्या परिसरात 3 लाख लोक राहत असतील, जास्तच असतील, तर त्याच्यापैकी किती टक्के लोकांना थायरॉईड कॅन्सर आहे, किती टक्के लोकांना तुमचा लंग कॅन्सर आहे, किती टक्के लोकांना तुमचा कोलोन कॅन्सर आहे आणि हे प्रमाण देशभरात असलेल्या प्रमाणाच्या कितीपट जास्त आहे किंवा कितीपट कमी आहे. तर असं जर हे सगळं झालं तरच लोकांना काहीतरी विश्वास येईल की बाबा आम्हाला ह्याच्यापासून काही त्रास नाही, आम्ही सुरक्षितपणे राहू शकतो. तर त्याच्यामुळे आम्ही ही पण मागणी केली की जर तुम्ही जर हे आणत असाल तर आजच्या तारखेला इकडे बेसलाईन स्टडी झाला पाहिजे ह्या इमर्जन्सी प्लॅनिंग झोनमध्ये राहणाऱ्या लोकांचा. आणि हे सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. तर ह्या मुद्द्यांबाबत आम्ही मांडणी केली. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे स्थानिक लोकांचे जॉब्स किंवा ह्याच्याबद्दल ही मांडणी करण्यात आली. तर अशा प्रकारे आम्ही आमचा विषय मांडला. त्यांनी सांगितलं की म्हणजे आपले BRCचे जे अधिकारी होते की बाबा ही आमच्या अखत्यारीतली बाब नाही, आम्ही हे आमच्या वरिष्ठांपर्यंत ह्या गोष्टी पोचवू आणि त्याच्यानंतर पुढे काय तो निर्णय घेतला जाईल. त्याच्या दरम्यान आम्ही एक गोष्ट हे केली. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा राहिला की या प्रकल्पात जर अपघात झाला तर आपल्याकडे एक इमर्जन्सी प्लॅन लागतो, तो कलेक्टर साहेबांकडे असतो
आता तो सगळ्यांना अवेलेबल आहे असं म्हणतात, पण तो कितपत अवेलेबल आहे मला वाटतं तो स्थानिक ग्रामपंचायतींकडे ज्या इमर्जन्सी प्लॅनिंगमध्ये झोनमध्ये येतात त्यांच्याकडे पण अवेलेबल असला पाहिजे. बरं, हा प्लॅन हा रेग्युलर बेसिसवर अपडेट केला जातो, कारण ह्या परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे. म्हणजे मागच्या 10 वर्षात जी लोकसंख्या होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने या परिसरामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे. तर उद्या जर खरोखर काय अपघात झाला तर ह्या इथल्या परिसरातल्या लोकांना त्याची माहिती कशी देणार, त्यांना इव्हॅक्युएट कसं करणार, त्याच्यासाठी सफिशियंट रस्ते आहेत का, लोकांना कळवण्याची यंत्रणा आहे का, त्याच्यानंतर त्या लोकांना हलवण्यासाठी तुमच्याकडे बसेस आहेत का, तिकडे त्यांना ठेवण्यासाठी सेफ शेल्टर्स आहेत का. म्हणजे शाळा म्हणजे हे न्यूक्लिअर रेडिएशनपासून वाचवण्याचे शेल्टर नव्हे, त्याच्यासाठी वेगळे खास तुम्हाला शेल्टर बांधावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टी आजच्या तारखेला अमेरिकेसारख्या देशांमध्ये अवेलेबल आहेत, विस्तृत स्वरूपात आहेत. ह्याच्या 5% तरी आपल्याकडे अवेलेबल असतील की नाही याची शंका आहे. तर आम्ही ह्या गोष्टी सगळ्या निदर्शनास आणून दिल्या आणि ह्यांच्याबाबत तुम्ही काय ॲक्शन घेणार किंवा तुम्ही ॲक्शन घ्यावी असं आमचं म्हणणं होतं. योग्य प्रकारे लोकांच्या हिताच्या दृष्टीने लोकांची सुरक्षितता, लोकांचं आरोग्य, लोकांचं जीवन याची सुरक्षितता लक्षात घेऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा असं आमच्यातर्फे आम्ही त्यांना सांगितलं. आता ते काय ॲक्शन घेतात किंवा कसं काय करतात याच्यावर आमची पुढची दिशा अवलंबून राहिली. बाबा आम्ही काय ॲक्शन घेणार ते लोखंडे साहेब सांगतील. असं आहे की आज मीटिंग जी झाली, तुमचा प्रश्न असा आहे की त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे आणि पुढची कारवाई आपली काय असणार. तर आमचे जे प्रश्न उत्तर होते त्याच्यामध्ये उडवाउडवीची उत्तर होते सर्व. कारण की आम्ही त्यांना जर विचारलं की तुम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट उभारत आहेत तर तुम्ही जनसुनावणी किंवा इकडच्या लोकांना का कळवून दिलेलं नाही. तो बोलतो आहे की आम्ही अजून परवानगी घ्यायची आहेत, आम्हाला परवानगी नॅशनलाइज न्यूक्लिअर कमिटीकडून आणि केंद्राकडून परमिशन घ्यायची आहेत. तर म्हटलं की तुम्ही जर आता ही अर्धी बिल्डिंग बनवलेली आहे मग ही कोणाची परवानगीशिवाय बनवलेली आहे. नाही तर मग तर ताबडतोब त्यांनी त्यांचा स्टेटमेंट चेंज केला की परवानगी भेटलेली आहे. काही आम्हाला साठा वाढवायचा आणि हे करण्यासाठी आम्ही परवानगी मागतो आहे. जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की 600 टनचा जो साठा येणार आहे, जो ऑनलाईन त्यांनी टाकलेला आहे, पण त्यांच्याकडे त्या गोष्टीसाठी अजूनपर्यंत परवानगी नाही, त्यांचं असं म्हणणं आहे. मग परवानगी नसताना तुम्ही बिल्डिंग उभी केली आहे. आता तुमची भूमिका काय असणार आहे. तर त्यांचे म्हणणं आहे की आता आम्ही 2 महिन्यानंतर लवकरात लवकर लोकांबरोबर संवाद साधणार आणि ग्रामसभामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतला अवेअरनेस घेणार आणि लोकांमध्ये अवेअरनेस करणार की याच्यासाठी मॉकड्रिल कसं करणार आणि लोकांना कसं काय त्यांना तयारी करणार की बाबा इन फ्युचरमध्ये कधी काय रेडिएशन घडलं, काय घडलं आणि ही प्लॅन्ट कशासाठी येतो आहे हे सगळे आम्ही त्यांना देणार माहिती. म्हणजे कधी आम्ही लेटर टाकल्यानंतर तुम्हाला आता माहिती द्यायची आहे. आम्ही जे आता पत्रक टाकले तर तुम्ही आता पत्रक आणि माहिती देणार लोकांना. म्हणजे याच्या अगोदर तुम्ही म्हणजे प्लॅन पूर्ण तयार झाला नसतं तर बोलतो त्यांनी 6 से 7 साल लगेगा. 6 ते 7 वर्ष लागतील प्लॅन तयार व्हायला. मग 6-7 वर्ष जर प्लॅन तयार व्हायला लागतील तर मग आम्ही अजूनपर्यंत गुपितच राहणार. म्हणजे आमचं असं म्हणणं होतं, आम्ही तिथे मागणी केली आमच्या ऑफिसमध्ये की यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे सेंट्रल अधिकाऱ्यांवरती की ही जी मोठी फसवणूक चालू आहे आपल्या राज्यावरती किंवा जिल्ह्यावरती, एवढी मोठी फसवणूक असं कुठलं प्रशासन करत नाही. प्रत्येक देशामध्ये अमेरिका US तर प्रायव्हेट कंपन्यांना दिलेलं आहे काम. आकाशनी तर ते शोधून लावलं की प्रायव्हेट कंपन्यांना शोधून दिलेलं आहे आणि पॉवर प्लॅन्टचं सगळं काम दिलेलं आहे विद्युत केंद्राचा. त्याच्यामध्ये प्रायव्हेट कंपनीसुद्धा त्यांना मॉकड्रिल कसं द्यायचा, त्यांचे 12 महिन्याच्यासाठी कॅलेंडर दिलेलं आहे. त्या कॅलेंडरमध्ये सगळे नमूद आहे की त्यांच्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत, त्यांना काय वापरायचे आहेत, त्यांना मेडिसिन्स काय वापरायचे आहेत, तुम्ही जर रेडिएशन तुम्हाला जर वाटतं तर काय घ्यायचं आहे, कसं काय त्याला सांभाळायचं आहे, कुठल्या गोष्टीपासून तुम्हाला सावध राहायचं आहे, या गोष्टीचं पूर्ण चार्ट आहे त्यांच्याकडे. पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं रेडी आहे. भारतामध्ये जर रेडिएशन लागणार असेल किंवा कुठली घटना घडेल तर त्याला लपण्यासाठी पण जागा नाही आहे आपल्याकडे. आणि लपण्यासाठी तर सोडा, इकडे पळण्यासाठी पण जागा नाही आहे. मग या सगळ्या गोष्टी असताना आम्ही त्यांना सरळ आश्वासन केलेलं आहे. पालघर तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये हा जो तुम्ही प्रोजेक्ट INRP जो प्रोजेक्ट आणलेला आहे आणि हा जर तुम्ही परमाणू साठा तुम्ही इथे करतील, भूमिपुत्र सेना इथे काम चालून देणार नाही. 15 दिवसामध्ये आम्हाला जर तुम्ही माहिती दिली नाही आणि कलेक्टर मॅडमबरोबर आमची जनसुनावणी जर लागली नाही तर तुम्हाला 1 वीटसुद्धा लागून देणार नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल, जे सेंट्रल गव्हर्नमेंटची ताकद वाटेल ते करून घ्या,
तारापूर प्रकल्पापासून ते पालघर जिल्हा आता सहन करणार नाही. हा ट्रायबल जिल्हा आहे. पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे आणि याच्यामध्ये सगळे ग्रामपंचायत आमचे याच्यामध्ये मोडतात पेशा कायद्यामध्ये. आणि असं असूनसुद्धा आता पूर्ण भारतामध्ये तुम्ही आदिवासी लोकांना टार्गेट केलेलं आहे. आसाम, त्रिपुरा, झारखंड, उत्तराखंड, नागपूर, गडचिरोली सगळे साईडला प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत. सगळे साईडला जंगलं कापायला सुरू केलेलं आहेत. त्यापुढे जर प्रोजेक्टला तुम्ही जर परत सुरुवात करायची विचार करत असतील तर भूमिपुत्र तुमच्या समोर येत जाईल आणि मोठ्या मोठ्याने प्रमाणामध्ये आंदोलन करेल. त्याला मग नॅशनल हायवे थांबावे लागेल की नॅशनल रेल्वे थांबावं लागेल यासाठी तयारी केलेली आहे.